असे निवडा की ज्यांना हिशोब येईल चांगला. गणित असू शकतं ना, माझं कच्चं आहे तुमचं चांगलं असू शकतं. तर 2 लोक गणितवाले निवडा आणि 2 महिला अशा निवडा की ज्यांचे खूप सारा ओळखीचा भाग आहे. बरोबर. मग त्या म्हणल्या मॅडम तुमच्या ओळखीचं जास्त आहे तुम्ही करा. म्हणलं मॅडम मला काय देणार. ते म्हणजे काहीच नाही. म्हणजे मी काम करतच नाही. बरोबर आहे ना. तर तिथे सुद्धा त्यांची बचत गटातल्या महिलांना मिळून कुजबूज होती. 1000 रुपये महिन्याचा बचत गट आहे त्यांचा. तर मला सांगा 3 वर्षात किती पैसे जमा झाले असतील 15 बायकांचे. दर महिन्याला 1.5 लाख. तर आतापर्यंत किती महिन्याला 1.5 लाख 50 लाख त्याच्याही आधीचा होता त्यांचा. तर ते 50 लाख जर त्यांनी 2 रुपयांनी पण व्याजाने दिले असते आणि महिलांमध्येच त्यांनी तो व्यवहार केला असता, बाहेर केला असता, तर काय झालं असतं आज ते वाढले असते की नाही. पण काय करतो आपण आपल्या बचत गटाच्या महिलांवर अविश्वास टाकतो आणि तुम्ही पण काही करत नाही त्यांना बी काही करू देत नाही. याच्यामुळे आपण मागे राहतो. आणि महिला पाय खेचण्यात 1 नंबर असते. मी स्वतः महिला आहे. माझ्या आडवी आलं तरच खेचते मी, नाही तर नाही. बरोबर आहे ना. कारण आपण मेहनत करतोय कोणीतरी आडवं आलं म्हटल्यानंतर तिला तिचा आपला ठसका दाखवायला पाहिजे ना. बरोबर की नाही. मग त्या पद्धतीने आपण जर त्यांना खरंच मेहनत केली आणि आपण त्यांना सोबत घेऊन मेहनत केली, त्यांना शिकवलं, तर 100% तुमचा व्यवसाय पुढे जाऊ शकतो. करा, खरंच करा. 2 मैत्रिणी मिळून, खूप जिवलग मैत्रिणी मिळून कोणताही व्यवसाय असा जर उभा केला तर तो 100% तुम्हाला प्रॉफिटच देईल, लॉस देणार नाही.